नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचा डिप्लोमा इन फार्मसी डी फार्म पूर्ण झालेला आहे असे विद्यार्थी डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला प्रवेश घेऊ शकतात। त्या डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म अर्थात DSPच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे। सकाळीच आपण व्हिडिओ करून सांगितलेलं होतं की रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ ही 100% होणार आहे आणि आता दिनांक 31 जुलै 2024 पर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे। त्याशिवाय या ठिकाणी बघू शकता 1 ऑगस्ट 2024 पर्यंत तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला ई स्क्रुटिनी तसेच फिजिकल स्क्रुटिनी असे दोन्ही पर्याय आहेत। बऱ्याच विद्यार्थ्यांनी वारंवार कमेंट करून विचारलेलं आहे की आम्ही ई स्क्रुटिनी पर्याय निवडलेला आहे, मात्र अद्याप आमचा फॉर्म नॉट व्हेरीफाईड किंवा नॉट व्ह्यूड बाय FC असं लिहून येत आहे। लक्षात ठेवा, जर तुम्हाला स्क्रुटिनी मोड चेंज करायचा असेल, जवळ तुमच्या फार्मसी कॉलेज असेल, FC सेंटर असेल आणि तुम्हाला स्क्रुटिनी मोड चेंज करायचा असेल तर काय करायचं आहे, तुमचा जो यूजर ID ॲप्लिकेशन ID जो आहे तुमचा तो आणि पासवर्ड वापरून लॉग इन करायचा आहे आणि लॉग इन केल्यानंतर बाजूला जी डॅशबोर्ड आहे तिथं चेंज स्क्रुटिनी मोड म्हणून पर्याय आहे आणि तिथं तुम्ही ई स्क्रुटिनीचं फिजिकल स्क्रुटिनी करू शकता। लक्षात ठेवा, ई स्क्रुटिनी केला असेल तर तुम्हाला कॉलेजला व्हेरिफिकेशन करण्यासाठी जायची आवश्यकता नाही आहे। जर फिजिकल स्क्रुटिनी केला असेल तर तुम्हाला कॉलेजवरती जाऊन फिजिकली डॉक्युमेंट दाखवून व्हेरीफाय करावे लागतील। आता ई स्क्रुटिनी मोडमध्ये कसं होतं, बरेचसे डॉक्युमेंट हे विद्यार्थ्यांचे फॉर्म हे सबमिट झालेले असतात, पण FCला जर वर्कलोड असेल तर त्या ठिकाणी थोडासा वेळ लागत असतो। पण तुम्हाला जर असं वाटत असेल की आम्हाला ई स्क्रुटिनी मोडचं फिजिकल स्क्रुटिनी करायचं आहे तर तुम्ही तशा पद्धतीनं देखील चेंज करू शकता। बाकीचं पुढचं जे वेळापत्रक आहे जसं की प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, फायनल मेरिट लिस्ट किंवा जे काही कॅप राऊंड असतात त्याबाबत अद्याप कुठलंही सविस्तर अपडेट नाही आहे। जे काही अपडेट येईल ते तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवलं जाईल। आता सध्या लक्षात ठेवा, बऱ्याच जणांकडे खास करून मराठा समाजातील विद्यार्थी तसेच इतर कॅटेगरीमधल्या देखील काही विद्यार्थ्यांकडे त्यांचे कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी किंवा काही डॉक्युमेंट नॉन क्रिमिलियर वगैरे नसतं, तर ते डॉक्युमेंट तुमच्याकडे आत्ता नसतील तरी त्याची रिसिप्ट पावती अपलोड करा आणि ग्रीव्हियन्स पिरियड अर्थात आक्षेप नोंदवता येतो आणि तुमच्या फॉर्ममध्ये बदल करून घेता येतो, त्यावेळेस तुम्ही ते ओरिजिनल डॉक्युमेंट अपलोड करू शकता। आणि आता तुमच्याकडे रिसिप्ट किंवा टोकन जरी नसेल तर मग फक्त आणि फक्त तुम्ही ओपनमध्ये फॉर्म भरा आणि ग्रीव्हियन्स पिरियडमध्ये तुमचे कागदपत्र आल्यावरती पुन्हा तुम्ही तुमच्या रिस्पेक्टिव्ह कॅटेगरीमध्ये कन्वर्ट होऊ शकता। तर हे महत्त्वाची माहिती, महत्त्वाचं अपडेट होतं। बऱ्याच जणांनी विचारलेला कमेंट आहेत, नॉट व्ह्यूड बाय FC किंवा फॉर्म व्हेरीफाय कंप्लीट झालेला नाही आहे, FCकडून ई स्क्रुटिनी आहे, त्याचं टेन्शन घेऊ नका। लक्षात ठेवा, तुम्ही फॉर्म सबमिट केला आहे, आता पुढचं काम FC सेंटरचं आहे ते करतील। पण जर तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी केला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी अपॉइंटमेंट घ्यावी लागेल आणि कॉलेजवरती फिजिकली जाऊन डॉक्युमेंट व्हेरीफाय करावे लागतील। ज्यांनी ई स्क्रुटिनी केलेलं आहे आणि तुम्हाला स्क्रुटिनी मोड चेंज करायचा असेल तर तुम्ही लॉग इन केल्यानंतर बाजूला तिथं डॅशबोर्डवरती पर्याय आहे, तिथं स्क्रुटिनी मोड चेंज करून अपॉइंटमेंट घेऊन फिजिकली फॉर्म तुमचा व्हेरीफाय करून घेऊ शकता। तर ही महत्त्वाची माहिती आहे। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि जे कोणी डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला ॲडमिशन घेत आहेत त्यांच्यासह शेअर करा। थँक्यू।